पुणे शहरातून एक अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरण समोर आलंय। एका हिंदू विवाहित महिलेची फसवणूक, धर्मांतर आणि निकाह केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय। पीडित महिलेने शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याची तक्रार केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। पीडितेच्या म्हणण्यानुसार पाचगणी येथे टॅटू काढण्यासाठी गेली असताना तिची ओळख अब्दुल शेख नावाच्या तरुणाशी झाली। टॅटूच्या निमित्तानं ओळख वाढली, संपर्क वाढत गेला आणि याच दरम्यान आरोपीने तिला सातत्याने इस्लाम धर्माविषयी माहिती देण्यास सुरुवात केली। पीडितेचा आरोप आहे की इस्लाम धर्मात महिलांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत सकारात्मक चित्र रंगवण्यात आलं, तर हिंदू धर्माबाबत नकारात्मक वक्तव्ये करण्यात आली। यानंतर आरोपीने तिचा विश्वास संपादन करून तिचं जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आणि एका मस्जिदीत निकाह करण्यात आल्याचा गंभीर दावा पीडित महिलेने केलाय। तक्रारीनुसार या प्रक्रियेनंतर तिला कुटुंबियांपासून दूर ठेवण्यात आलं, पतीपासून विभक्त होण्यासाठी दबाव टाकण्यात आला आणि काही काळानंतर शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला। इतकंच नाही, इस्लामिक कार्यक्रमांना जाताना नातेवाईकांच्या मुली आणि मैत्रिणींनाही सोबत आणण्याचा दबाव तिच्यावर टाकण्यात येत असल्याचं पीडितेने सांगितलंय। या कार्यक्रमांच्या माध्यमातून इतर हिंदू महिलांशी आणि मुलींशी संपर्क साधून धर्मांतरण केलं जात असल्याचा संशयही पीडितेने व्यक्त केलाय। या प्रकरणात इतर महिलांमध्येही भीतीचं वातावरण असून आरोपी विरोधात बोलण्यास अनेक महिला घाबरत असल्याचं पीडितेचं म्हणणं आहे। सध्या ही महिला आपल्या मूळ हिंदू धर्मात परतण्याची म्हणजेच घर वापसीची इच्छा व्यक्त करते। दरम्यान या महिलेला न्याय मिळावा यासाठी पुण्यातील काही हिंदुत्ववादी संघटना पुढे आल्या असल्याची माहिती आहे। मात्र हे संपूर्ण प्रकरण अतिशय गंभीर असल्यानं सखोल चौकशी, कायदेशीर प्रक्रिया आणि तपासानंतरच खरं सत्य समोर येईल असंही सामाजिक स्तरावरून सांगण्यात येते। मी अर्चना शेखर मोहिते, पूर्वीची अर्चना शेखर मोहिते आणि आता लग्नानंतर अर्शिया अब्दुल शेख असं माझं नाव करण्यात आलं। आणि मी पाचगणीला राहत होते आणि पाचगणीला माझा नवरा टेबल लँडला काम करत होता, हॉर्स रायडिंग करत होता। तर त्या हॉर्स रायडिंगला असताना माझ्या नवऱ्याला मी डब्बा द्यायला जायचे। डब्बा द्यायला जात असताना तिथं हा अब्दुल नावाचा माणूस, अब्दुल नाव असलेला अब्दुल होता। तर तिथं तो त्याचं दुकान होतं, टॅटूचं दुकान होतं। तर मला पण वाटलं की मी टॅटू काढावा आणि मी त्याला विचारायला गेले। तर विचारायला गेले, आमचं ओळख झाली, बोलणं चालणं थोडंसं चालू झालं आणि त्याच्यात ओळखीचं रूपांतर थोडं पुढं जास्तच हे प्रेमात झालं। आणि नंतर त्याने मला त्यांच्या धर्माबद्दल खूप मोठे असं सांगितलं की नाही का, म्हणजे खूप असं त्यांच्यात लग्न केल्यावर त्यांच्यात बायकांना कसं ठेवतात कसं नाही असं त्यांनी खूप चांगलं आधी सांगितलं। आणि नंतर मला माझ्या नवऱ्याकडनं लांब केलं त्याने आणि मग माझ्यासोबत त्यांनी मस्जिदमध्ये निकाह केला। आणि निकाह झाल्यानंतर त्याने मला छळ करायला म्हणजे थोडे दिवस चांगला राहिला माझ्यासोबत आणि नंतर माझा छळ करायला सुरुवात केली। शारीरिक, मानसिक खूप माझा छळ केला त्यांनी। त्याच्यातच मला एक मुलगा सुद्धा झाला त्याच्याकडून, अब्दुल कडून मला एक मुलगा सुद्धा झाला। मुलगा झाल्यानंतर जास्त अजून माझा छळ व्हायला लागला। मुलगा झाल्यानंतर माझ्या हिंदू धर्माबद्दल मला असं खूप नाही का वाईट बोलू लागला माझ्या हिंदू धर्माबद्दल। आणि मला ते सहन होत नव्हतं, कारण मी आधी एक हिंदूच होते, नंतर मी मुसलमान झाले होते। मला माझ्या हिंदू धर्माचा आधीपासूनच खूप गर्व होता आणि त्याच्यात मी असं केल्याबद्दल मला त्याच्याबद्दल पण थोडंसं वाटत होतं की मी चुकीचं केलंय। त्यांनी जेव्हा माझ्यासोबत असं केलं ना,
नंतर मला वाटायला लागलं मी चुकीचं केलंय, पण मी काहीच करू शकत नव्हते. तरी पण मी एवढे वर्ष त्याच्याकडे आता काढले आणि आता परत त्यांचं काय म्हणणं आहे की त्यांनी मला एक वेळेस असं पण बोलला की आमचं हे कामच आहे, आम्हाला हे कामच दिलेलं असतं की हिंदू मुलींना फसवून, म्हणजे त्यांना फसवून म्हणजे प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना मुस्लिम समाजात आणायचं आणि त्यांना ह्या गोष्टींचे पैसे सुद्धा मिळतात. तुमच्या बरोबर अजून किती महिलांना किंवा मुलींना फसवण्यात आलं? माझ्यासोबत अजून एक मुलगी होती, त्यांनी तिला हे केलंय, त्यांनी तिला कन्व्हर्ट पण केलंय त्याच्यात, आणि तिला पण होत असेल थोडाफार त्रास. तिने मला एकदा दोनदा सांगितलं, पण ती जास्त म्हणजे तिला आता आहेच, राहावंच लागणार तिथं. पण मला नाही राहायचंय आता ह्याच्यात, मला अजिबात ह्याच्यात राहायचं नाहीये. मला माझ्या हिंदू धर्मात परत यायचंय. म्हणजे घर वापसी करायची? मला माझी घर वापसी करायची. मी आता माझ्या हिंदू महिलांना, मुलींना, सगळ्यांना मला एकच आवाहन करायचंय की ज्या षडयंत्रात मी सापडले. नमस्कार. आज आपल्या एका हिंदू बहिणी बरोबर एवढी अत्यंत वाईट परिस्थिती घडलेली आहे, एक अत्यंत चुकीचा प्रकार घडलेला आहे. यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकून काही जिहादी वृत्तीच्या लोकांनी आज यांच्यावर लव जिहादचा प्रकार घडलेला आहे. याला कारण एक असं, या ताईंचं अगोदर लग्न झालं होतं, त्याच्यानंतर या ताईंचा नवरा ज्या ठिकाणी कामाला होता त्या ठिकाणी एक टॅटू काढणारा अब्दुल नावाचा पोरगा, तो यांच्याशी खोटे वायदे करून यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून यांच्याशी लग्न केलं. आणि लग्न केल्यानंतर त्याने जेव्हा यांना मूल झालं, तेव्हा ते मूल झाल्यानंतर यांना हिंदू धर्मापासून ज्या ज्या काही आपण प्रार्थना करतो, जे जे काही वाढदिवस साजरे करतो, तिथं जाण्यापासून यांना परावृत्त केलं की तू आता हिंदू धर्मात जाऊ नको, तू काही करू नकोस, तू आमची नमाज पढ, तू येताना मुलींना घेऊन ये, आणि मुलींना घेऊन तू आज माझे मित्र आहेत, माझ्या मित्रांची त्या मुलींची ओळख करून दे. अशा चुकीचे प्रकार असे घडले. आज त्यांना एक 6 वर्षाचा मुलगा आहे. त्या मुलाची यांनी ज्या प्रकारे आज वेगळं काम करायचं चालू आहे, त्या मुलाला संगोपन द्यायचं काम आज आम्ही हिंदू धर्मामार्फत करणार आहोत. या भगिनींना, त्यांच्या मुलाला परत आपण हिंदू धर्मात घेणार आहोत. अशा चुकीच्या प्रवृत्ती ह्या प्रशासनाने ठोकून काढल्या पाहिजे. पोलीस प्रशासनाला गेले कित्येक दिवस या अर्ज करतायत, 3 वेळा अर्ज केले,